पुण्यामध्ये शोभायात्रेला सुरुवात झाली। आपली प्रतिनिधी आता शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, पुणेकर आता नववर्षाचं स्वागत नेमका कसं करतायत, कसा उत्साह दिसतोय पुणेकरांमध्ये? पुणेकर मोठ्या उत्साहानं नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ आहेत ते या ठिकाणी हे सगळे मुलं आहेत ते खेळताना दिसतायत। सोबतच जे सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आहे तो देखील या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। मागे जर बघितलं तर नवनीत मित्रमंडळ यांच्यातर्फे हा सगळा जो खेळ आहे तो खेळला जातोय। शिवाजी महाराजांपासून जे आलेले जे पारंपरिक खेळ आहे, शिवकालीन खेळ आहे, ते या शोभायात्रेचा एक मोठा आकर्षण आपल्याला बघायला मिळतं। आणि पुण्यात जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी देखील अशाच मोठमोठ्या शोभायात्रा निघाल्या आहेत आणि ही सध्या मंडई परिसरातली शोभायात्रा आपण सगळ्यांना दाखवत आहोत। आणि एवढंच नाही तर संपूर्ण पुण्यात मोठ्या प्रमाणात पुढे प्रत्येक घरोघरी गुढी उभारली जाते। भारत जो बँड आहे तो बँड देखील या शोभायात्रेचं महत्त्वाचं आकर्षण आहे। आणि बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही शिवकालीन खेळ होते ते देखील लहानगे आहे ते या ठिकाणी खेळत आहे। आणि मराठी शाळांचा जाज्वल्य इतिहास आहे। शिक्षण दृष्ट्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची अर्ध बांधकाम पूर्ण झालंय। त्यांच्याच स्मारकासमोरून ही जी शोभायात्रा आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं देखील वेश करून या शोभायात्रेत आहे हे तरुण सहभागी झाले आहे। आणि माझ्या समोर जर बघितलं तर अत्यंत लहानपणापासूनच परंपरेची जाणीव आणि मर्दानी खेळाचं सगळं प्रशिक्षण घेतलेले हे चिमुकले आहेत ते देखील या ठिकाणी मर्दानी खेळाचं सादरीकरण करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक घरात आनंदाचं वातावरण आहे। नवीन वर्षाची सुरुवात पुणेकर देखील उत्साहाने करताना आपल्याला पाहायला मिळते। माधवी, नक्कीच पुणेकरांमध्ये तितकाच दांडगा उत्साह आहे। पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।